लेकरा, थांब. आत्ताच्या आत्ता तू जे काही करतो आहेस ते थांबव. मनातली सगळी धावपळ शांत कर आणि एकांतात बसून अक्कलकोटच्या या राजाचे शब्द नीट काळजावर कोरून घे. आज मी तुझ्याशी कोणताही नेहमीसारखा सांत्वन करणारा किंवा तुला कुरवाळणारा संवाद साधण्यासाठी आलो नाही, तर आज साक्षात तुझा हा पाठीराखा स्वामी तुला एका अशा भयंकर संकटाची जाणीव करून द्यायला आला आहे ज्याचा तू तुझ्या स्वप्नातही विचार केला नसेल. हा काही मिनिटांचा संदेश तुझ्या आयुष्याची दिशा आणि तुझ्या संसाराचं भविष्य बदलणारा ठरणार आहे. जेव्हा तू मनातली सगळी अस्वस्थता बाजूला सारून हा संदेश अगदी करारी मनाने शेवटच्या शब्दापर्यंत ऐकशील, तेव्हा तुझ्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. कारण आज तुझ्या नशिबाला लागलेल्या एका मोठ्या प्रगतीच्या वाळवीचा पडदा फाश होणार आहे. म्हणूनच मनात कोणतीही भीती न ठेवता पूर्ण जागरूक राहून हा संवाद शेवटपर्यंत ऐक. आज साक्षात तुझी माऊली तुला विनाशाच्या एका मोठ्या दरीतून खेचून आणण्यासाठी तुझ्यासमोर उभी ठाकली आहे. बाळा, तू खूप वेळा विचार करतोस ना की मी एवढा कष्टाळू आहे, जगात कोणाचंही वाईट चिंतित नाही, तरीही माझ्या घरातली लक्ष्मी अचानक का रुसली आहे? संसारात प्रगतीचा मार्ग मोकळा का होत नाही? तू उघड्या डोळ्यांनी जगाकडे पाहतोस. समोरून येणाऱ्या संकटांशी लढायला तू ढाल तलवार घेऊन नेहमी सज्ज असतोस. मोठ्या शत्रूंचा सामना तू धैर्याने करतोस, हे मला ठाऊक आहे. पण लेकरा, माणसाला समोरून येणारा वार नेहमी दिसतो, त्यामुळे तो स्वतःला वाचवू शकतो. पण विचार कर, जर संकटाचा वार पाठीमागून झाला आणि तो वार करणाऱ्याला तू स्वतःचा मानत असशील, तर माणसाचा पराभव निश्चित असतो. तुझ्या आयुष्यात एक असा छोटा शत्रू दडून बसला आहे, ज्याला तू खूप क्षुल्लक समजतोस, ज्याच्याकडे तू नेहमी जाऊ दे म्हणून दुर्लक्ष करतोस. पण हाच छोटा शत्रू आज तुझ्या नकळत अगदी शांतपणे तुझ्या संपूर्ण सुखी संसाराचा आणि विनाशाचा एक भयंकर सापळा रचत आहे. तो शत्रू कोण आहे? तो नात्याने तुझ्या किती जवळ आहे आणि तो काय करतो आहे हे मी तुला पुढे सांगणार आहे. आत्ताच सावध हो आणि नीट ऐक. बाळा, जेव्हा मी तुला म्हणतो की आयुष्यातील तो छोटा शत्रू तुझा विनाश करायला निघाला आहे, तेव्हा तुझ्या डोळ्यांसमोर लगेच समाजातील मोठी माणसं किंवा तुझे उघड शत्रू आले असतील ना? पण नाही बाळा, नीट समजून घे. समोरून येणारा शत्रू कितीही मोठा असला तरी तो आपल्याला लांबूनच दिसतो. त्यामुळे त्याचा वार कसा झेलायचा किंवा त्याच्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा याची ढाल आपण आधीच तयार करू शकतो. मोठ्या संकटांशी लढताना
माणूस नेहमी सावध असतो, पण ज्या शत्रूला माणूस छोटा समजतो, ज्याच्याकडे तो अगदी सहज दुर्लक्ष करतो, तोच शत्रू सर्वात जास्त घातक ठरतो. हा छोटा शत्रू दुसरा कोणी नसून तुझ्या अगदी जवळ असणारा, तुझ्या सुखदुःखात वरवर सामील होणारा किंवा तुझ्याच अंतर्मनात लपलेला एखादा दुर्गुण असू शकतो. कधीकधी आपण खूप लहान वाटणाऱ्या गोष्टींना, लोकांच्या छोट्या छोट्या वागण्याला किंवा घरातील छोट्या कलहाला फारसं महत्त्व देत नाही. आपण म्हणतो, जाऊ दे, ही तर अगदी लहान गोष्ट आहे, याने काय होणार आहे. पण लेकरा, विनाशाचा सापळा हा कधीच एका मोठ्या दगडाने तयार होत नाही. तो लहान लहान वेलींनी आणि अदृश्य दोऱ्यांनीच विणला जातो. तू ज्याला स्वतःचा अगदी जवळचा मानतोस किंवा ज्या गोष्टीला तू अगदी क्षुल्लक समजून रोज सोडून देतोस, तीच गोष्ट आज तुझ्या संपूर्ण आयुष्याला वाळवीसारखी पोखरत आहे. हे सत्य आता तुला स्वीकारावेच लागेल. बाळा, आता तुला प्रश्न पडला असेल की तो छोटा शत्रू नक्की असं काय करतो आहे, ज्याच्यामुळे माझ्या विनाशाचा सापळा तयार होतोय. नीट ऐक, हा छुपा शत्रू तुझ्या नकळत तुझ्या मनात शंका, भीती आणि नकारात्मकतेचे छोटे छोटे कण रोज टाकत आहे. तू जेव्हा एखादी मोठी प्रगती करायला निघतोस, तेव्हा हा शत्रू तुझ्या कानात येऊन गुपचूप सांगतो, तुला हे जमेल का? आधीच आपली परिस्थिती खराब आहे, उगाच मोठं पाऊल टाकू नकोस. तो तुझ्यासमोर खूप गोड बोलतो, तुला खूप जपतोय असा आव आणतो, पण प्रत्यक्षात तो तुझ्या आत्मविश्वासाला हळूहळू कमजोर करत असतो. इतकेच नाही तर हा शत्रू घरातील छोट्या छोट्या गोष्टींवरून, किरकोळ कारणांवरून विनाकारण कटकटी आणि चिडचिड निर्माण करतो. तुला वाटतं की हे तर रोजचंच आहे, पण लेकरा, या सततच्या छोट्या वादांमुळे तुझ्या घरातील सात्विक आणि सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होत चालली आहे. ज्या वास्तूमध्ये रोज लहान सहान गोष्टींवरून मनस्ताप होतो, तिथून लक्ष्मी माता आपले पाय हळूहळू मागे घेते. हा शत्रू तुझ्या सभोवतालच्या लोकांमध्ये तुझ्याबद्दल गैरसमज पसरवतो, पण ते इतक्या हुशारीने आणि छोट्या प्रमाणात असतं की तुला त्याचा संशयही येत नाही. जेव्हा तुला सत्य समजेल, तोपर्यंत तू विनाशाच्या सापळ्यात पूर्णपणे अडकलेला असशील. हीच त्याची चाल आहे, जी तुला आता वेळीच ओळखावी लागेल. बाळा, हा छोटा शत्रू म्हणजे तुझ्या यशाच्या मार्गातील एक असा अडथळा बनला आहे, जो तुला कळतही नाही आणि पुढे जाऊही देत नाही. पण लेकरा, अक्कलकोटच्या या राजाचे विचार नेहमी लक्षात ठेव. तुला या शत्रूचा शोध घेऊन
त्याच्याशी भांडण करायचं नाही, त्याच्यावर रागवायचं नाही किंवा मनात कोणताही द्वेष आणि अहंकार निर्माण करायचा नाही. जर तू संतापाच्या भरात जाऊन वाद घातलास तर तो रचत असलेल्या विनाशाच्या सापळ्यात तू स्वतःहून जाऊन पडशील. कारण त्याला तेच हवं आहे की तू तुझा संयम गमवावा. तुला फक्त एकच गोष्ट करायची आहे, त्या छोट्या वाटणाऱ्या संकटांपासून, त्या गोष्टींपासून स्वतःला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सावध करायचे आहे. इथून पुढे आयुष्यातील कोणतीही मोठी स्वप्न, तुझी आर्थिक गुपितं किंवा तुझ्या यशाचे बेत कोणाजवळही, अगदी लहान वाटणाऱ्या व्यक्तीजवळही आधीच उघड करणे पूर्णपणे बंद कर. घरातल्या छोट्या वादळांना उग्र रूप देऊ नकोस. तिथे मौन बाळगायला शिक. कोणाच्याही गोड बोलण्यावर लगेच डोळे झाकून विश्वास ठेवू नकोस. नात्याने सर्वांशी जोडलेला राहा. कर्तव्य पूर्ण कर, पण तुझ्या मनात आणि विचारांमध्ये एक सुरक्षित, अदृश्य अंतराचे कुंपण आत्ताच तयार कर. जेव्हा तू सावध राहून प्रत्येक पाऊल टाकशील तेव्हा त्याचा कोणताही सापळा तुला स्पर्शही करू शकणार नाही. जा लेकरा, आता मनातली ती अनाकलनीय भीती, नात्यांमधील तो गुंता आणि मनावर आलेली मरगळ याच क्षणाला माझ्या चरणावर सोडून दे. तू तुझी भक्ती आणि माझ्या शब्दांवरचा विश्वास पूर्ण श्रद्धेने दाखवला आहेस. म्हणूनच आज मी तुझ्या संपूर्ण वास्तूला, तुझ्या कुटुंबाला आणि तुझ्या नशिबाला एका दिव्य संरक्षण कवचाने वेढून टाकले आहे. आता त्या छोट्या शत्रूच्या कोणत्याही चालीचा, नकारात्मक विचाराचा किंवा विनाशाच्या सापळ्याचा तुझ्या प्रगतीवर कोणताही परिणाम होणार नाही. तुझ्या घरामध्ये आता पुन्हा सुख, समृद्धी आणि शांततेचा झरा वाहू लागेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.